नमस्कार. आज आपल्या सर्वांमध्ये आशा भोसले नाही आहेत. आशाताई मंगेशकरच्या भोसले कशा झाल्या? आशा भोसलेंच्या नावामागील काय स्टोरी आहे ते आज आपण जाणून घेऊया. आशा भोसले यांचा जन्म संगीताचा वारसा असलेल्या मंगेशकर कुटुंबात झाला. वयाच्या 9व्या वर्षी वडील दीनानाथ मंगेशकर यांचे निधन झालं. त्यानंतर कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी त्यांनी गायनाला सुरुवात केली. आशा भोसले यांनी वयाच्या 16व्या वर्षी लग्न केलं. लता मंगेशकर यांचे पर्सनल सेक्रेटरीशी लग्न केलं, ज्याला त्यांच्या कुटुंबाचा विरोध होता, पण त्यांनी कुटुंबाच्या इच्छेविरोधात पळून जाऊन लग्न केलं. आशा भोसलेंनी ज्याच्याशी लग्न केलं ते लता मंगेशकर यांचे पर्सनल सेक्रेटरी, ज्यांचं नाव गणपतराव भोसले. त्यामुळे लग्नानंतर त्यांचं आडनाव भोसले झालं. गणपतरावांपासून वेगळं झाल्यानंतरही आशा भोसले यांनी आपलं आडनाव बदललं नाही. ते त्यांची ओळख बनलं होतं आणि त्यांनी आपलं हे नाव कायम ठेवलं. असो, परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.